नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। अक्षय तृतीया विशेष थाळीमधील आज आपण एक विशेष पदार्थ बनवणार आहोत, आमरस पोळी। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। ही आमरस पोळी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे मी सांगितलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आमरसाच्या पोळीचे साहित्य आणि सारण कसे बनवायचे ते पाहूयात। इथे मी या छोट्या वाटीच्या सहाय्याने सर्व साहित्य मोजून घेतले आहे। 2 वाटी आंब्याचा गर। हा जो गर आहे यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर न करता मिक्सरला प्लस मोडवर एकजीव करून घेतला आहे। 1 वाटी खवा, अर्धी वाटी साखर, जायफळ, 1 चमचा वेलची पूड। आता आपण खवा मंद गॅसवर हलकासा रंग बदलेपर्यंत छानपैकी भाजून घेऊया। खवा छान भाजला गेला आहे। आता यामध्ये आंब्याचा गर, साखर घालून एकजीव करून घेऊया। आंब्याच्या गरात गुठळ्या राहू नये याची काळजी घ्यायची आहे। हे सारण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपलं सारण आता घट्ट होऊ लागले आहे, तुम्ही इथं बघू शकता। सारण छानपैकी घट्ट झालं आहे। आता यामध्ये वेलची पूड आणि जायफळ खिसून घालूयात आणि परत एकदा मिनिटभर परतून घेऊया। सारण जर चांगलं घट्ट होईपर्यंत परतलं गेलं नाही तर पोळ्या लाटायला प्रॉब्लेम होऊ शकतो। आता सारण बनवून तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सारण थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया। तोपर्यंत पोळीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया। 1.5 वाटी गव्हाचे पीठ, 1.5 चमचा बेसन पीठ, 1 चमचा साजूक तूप आणि थोडे पाणी घालून कणिक छानपैकी भिजवून घेऊयात। कणिक खूप जास्त सैलसरही भिजवायची नाही किंवा खूप जास्त घट्टही भिजवायची नाही। गोडाचा पदार्थ करताना मी शक्यतो मिठाचा वापर करत नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कणकेमध्ये चिमूटभर मिठाचा वापर केला तरी देखील चालू शकते। तुम्ही ते बघू शकता की कणिक छानपैकी भिजवून झालेली आहे। आता आपण कणकेला थोडासा तुपाचा हात घेऊयात, म्हणजे कणिक कोरडी पडणार नाही। आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूयात। सारण पूर्णपणे थंड झालं आहे। हे सारण थंड झाल्यामुळे छान घट्ट होते, जेणेकरून पोळ्या छान व्हायला मदत होते। आता आपण पोळ्या लाटायला घेऊया। इथे मी कणकेचा लिंबा एवढा गोळा घेतेय। आपण पुरणपोळीला सारण जसं भरतो तसंच भरून घ्यायचं आहे। उंड्यामध्ये सारण मावेल इतपतच भरायचं। उंडा बनवून तयार आहे। उंडा कणकेमध्ये घोळून पोळी लाटून घ्यायची। पोळी हलक्या हाताने लाटावी, खूप जास्त प्रेस करू नये। पोळी लाटून झाली आहे। आता आपण पोळी भाजून घेऊया। तर त्यासाठी तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि पोळी छानपैकी भाजून घ्यायची। थोडं तूप लावून पोळी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची। पोळी भाजून तयार आहे। आता आपण पोळी बाजूला काढून घेऊया। मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते पोळी कशी लाटायची ते। कणकेचे 2 छोटे उंडे घेऊन त्याची पारी लाटायची। एका पारीवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सारण भरून घ्यायचं आणि त्यावर दुसरी पारी ठेवून
कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पोळ्या लाटू शकता. अक्षय तृतीया स्पेशल थाळीमध्ये ही स्पेशल आमरस पोळी तुम्ही नक्की करून बघा. ही आमरस पोळी दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे. जशी दिसायला सुंदर दिसत आहे तशी खायला सुद्धा अतिशय अप्रतिम आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.